नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। इथे माझ्याकडे छोटी छोटी अळूची पाने आहेत। ही वड्याचीच पाने आहेत। सोलापूर पद्धतीने ह्याच्या अळूच्या वड्या केल्या जातात। हे आमच्या भागात खूप चांगले मिळतात। हे मला गावावरून पाठवले ते माझ्या सासऱ्यांनी। तर मी काय केलेलं आहे, त्यासाठी अळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। हे बघा, हे 2-3 पाने स्वच्छ धुवून घ्यायच्या। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 10-12 मिरच्या घालायच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि 1 आल्याचा तुकडा घालायचा आणि हे चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। आता एका बाउलमध्ये थोडंसं बेसन पीठ घालते मी आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालते। मी तांदळाचं पीठ पण घातलं होतं, पण तो व्हिडिओमध्ये काय दिसतच नाही, पण ठीक आहे, तुम्ही तांदळाचं पीठ पण घाला। नंतर त्याच्यामध्ये मिरची घालून आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं। आपण ह्या वड्या पहिला वाफवून घेणार आहोत। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर गुड, तर स्टीमर नसेल तर मी काय करते, एका टोपामध्ये पाणी ठेवते, वरती जी चाळण असते त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून 1-2-3 मिनटं पाणी गरम करते। नंतर त्या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने। नंतर थोडं थोडं पाणी घालून स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं। बघा, ह्या पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची। जसं आपण भजीला पीठ करतो त्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची। आता जी आपण धुतलेली पानं होती त्यातलं 1 पान घेते मी, त्याला चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे असं पीठ पसरवायचं। ह्या पण जास्त पीठ नाही लावायचं, नाहीतर मग अळूची जी ओरिजिनल टेस्ट असते ती नाही येणार। ह्या पद्धतीने सगळीकडे पीठ लावून घ्यायचं। आता मी त्या जो आपण पानाला पीठ लावलं होतं त्याचा असा रोल बनवलेला आहे। आता मी दुसऱ्या पण पानाला सेम पद्धतीने पीठ लावून घेते। अशा प्रकारे आपण सगळ्या पानांना पीठ लावून घेणार आहोत। ह्या पद्धतीने रोल करायचा। एकावर एक अशी घडी घालत जायची, म्हणजे त्याचा एक परफेक्ट असा रोल होतो ह्या पद्धतीने। नंतर ह्या सगळ्या वड्या आपण चांगल्या 10 मिनटं ताट ठेवून चांगल्या वाफवून घेणार आहोत। 10 मिनिटांनंतर आपल्या वड्या चांगल्या वाफलेल्या आहेत। तर खाली चिटकलं तर समजायची की वडी कच्ची आहे, आणि जर चमच्याच्या साहाय्याने खाली नाही चिटकत तर वडी शिजलेली आहे। नंतर या वड्याचे असे मी 2-2 काप करून घेतले। नंतर कढईमध्ये तेल घातलं, तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये थोडेसे तीळ आहेत ते घालणार आहे। ही न तळता पण वडी चांगली लागते। अजून तुम्ही नुसतीच खाऊ शकता, पण मी ते थोडीशी शालो फ्राय करून घेते। तर तीळ घातल्यानंतर ज्या आपण वड्या कट करून घेतल्या होत्या त्या घालून 1-2-3 मिनटं परतून घ्यायच्या। बघा किती सुंदर दिसते, खायला एकदम मस्त होते। नक्की ट्राय करून बघा। आमच्या सोलापूर साईडला ह्या पद्धतीने वड्या बनवल्या जातात। ही वेगळी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।